पोट्टे हो सर्वांना मनापासून जय श्रीराम. सकाळी तयारून आलो मस्तपैकी स्टेशनवर. ट्रेन मध्ये बसून आलो डायरेक्ट बडनेर आलो तो सिटी बस मध्ये बसलो आणि तिथून आलो राजकमल चौकात आलो तर मला भूक लागली जराशी. आता इडली वगैरे खाऊन घेऊ. मग लाईट मध्ये इडलीचा नाश्ता वगैरे केला. पोट्टे हो ब्लॉग आवडशील तर फॉलो वगैरे करता बाबा तुमच्या भावाला. मग देवीचं दर्शन करून आलो आपण कॉलेज जवळ. इथं आलतो तो आलता यशया. मग यशया गाडीवर बसून आलो आपण कॉलेजमध्ये. इथं आल्यानंतर मग रितेश जॉन आणि पजाबाई आलते. मग म्हटलं चला लेक्चरले तू बाबा. आलो बाबा मस्तपैकी वर्गात. मग लेक्चर केलं. लेक्चरले बसलो तर पजा काय म्हणते माझा रोल नंबर काय म्हणते. माझा रोल नंबरच भुललो म्हणते. मी म्हटलं वारे वाला डेंजर काम. लेक्चर झालं बाबा. सर गेले आणि मग पजा हुसकत जा बॅग. मी म्हटलं कायले हुसकू राहिला बॅग. म्हणे बॅगीत काहीतरी आहे म्हणे. मी म्हटलं काय दाखव. मग याने दाखवला बाबा स्प्रे. मी म्हटलं पाहू दे बाबा कसा आहे. याचा वांट लय स्ट्रॉंग होता बाबा. मी म्हटलं मला आवडत बा तूच मार. त्यानंतर यानं वर्गात स्प्रे की मारला मस्तपैकी फुल फॉर्म मध्ये. आणि याला मारून देत जा. म्हटलं मला मारून दे जरासा. रितेश जाऊन टाकायचं अत्तर आहे म्हणत माझ्याजवळ. म्हटलं पाहू दे अत्तरचा वासही मस्त होता. मग तिथून पोट्टे म्हणत चला आपण जाऊ छपरी तलावर. छपरी तलाव नाही छत्री तलाव. म्हटलं चला मग छपरी चष्मा घालून आपण गेलो छत्री तलाव. इथं आल्यानंतर ऊनच होतं बाबा. इथे काका मच्छा पकडून राहिले ते. मग याचा व्हिडिओ काढून घेतला मस्तपैकी. काकानी म्हणा दादा थोड्या वेळ इथे थांबलो. फोटो काढले. फकायला गेला. म्हटलं चला बाबा रूमवर आता यशा म्हणे चला म्हणे स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन करू. बाबा मग स्वामीच्या मंदिरात तिथून दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी. आणि तिथून पजावने चल म्हणे आपण मॅगी करू. गेलो बाबा रूमवर गेल्यानंतर गळ्या मॅगी केली मस्त. आम्ही मॅगी खाल्ली पोट भरून. आणि मग यशाने त्याला मला स्टेशनवर सोडून. स्टेशनवर सारख्या रस्त्याने जातो का आपण ट्रेनच्या मागून गेलो बाबा मी प्लॅटफॉर्म. आणि मग प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर थोड्या वेळाने ट्रेन आली. ट्रेन मध्ये बसलो तर मर्याची गर्दी होती ना बा. कसं तरी पोहोचलो बाबा अकोल्याला एवढ्या गर्दीत. आणि मग तिथून गेलो घरी गेल्यानंतर आईनं मस्तपैकी वडापाव केले. ताकद न खाल्ल्याने झोपून राहिलो.